नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कासाडी नदीत केमिकल्सने विषप्रयोग, मासे आणि गुरे मृत झाल्याने शिवसेना आक्रमक। पडघे गावाजवळून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या कासाडी नदीत केमिकल टाकून विषप्रयोग करणाऱ्यांवर कारवाई करा अशी तक्रार शिवसेनेचे उपतालुका प्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी केली आहे। त्या कासाडी नदीतील केमिकलमुळे त्या भागातील काही गुरे आणि मासे मृत झाले असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत। पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून कासाडी नदी वाहते। पूर्वी पांढरी शुभ्र दिसणारी ही नदी आता प्रदूषणाने काळवंडली आहे। आजूबाजूचे कारखाने आपला घनकचरा, सांडपाणी आणि रसायने या नदीत बिनधास्त टाकतायत। पडघे गावातून ही नदी वाहते। या नदीला लागून काही कारखान्यांनी कच्चे कंपाऊंड टाकले आहे। या ठिकाणी रसायन मिश्रित वस्तू गोण्यांमध्ये भरून ठेवले आहेत। त्यामुळे तेथे एक प्रकारे गोदामं तयार झाली आहेत। याच ठिकाणाहून हे रसायन शेजारीच असलेल्या कासाडी नदीत लपून छपून टाकले जात आहे। हा प्रकार रोजचा असल्याने त्या ठिकाणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे। हे केमिकल संपूर्ण नदीत पसरल्याने या भागात नदीचे पाणी पूर्ण प्रदूषित झाले आहे। त्यामुळे मासे आणि इतर जनावरे, गुरे मृत्युमुखी पडत आहेत। याबाबत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी या ठिकाणी छापा टाकला, पण रसायन टाकणारे हे तेथून पळून गेले। त्यामुळे अशा प्रदूषण करणाऱ्या कारखाने आणि व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी करावी असे देखील त्यांचे म्हणणे आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल।